रंग आमचा. संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन. आमदार सुरेश दसांची माहिती. आधीच्या एसआयटी मधील अधिकारी कराडच्या जवळचे असल्याचा होता आरोप. देशमुख हत्या प्रकरणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. दोषींवर कठोर कारवाई करा, कोणालाही दयामया दाखवू नका, फडणवीसांचे अधिकाऱ्यांना आदेश. धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीला. देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती सीआयडी कुटुंबाला देणार. मनोज जरांगे आणि पोलिसांच्या आवाहनानंतर धनंजय देशमुखांचं शोले स्टाईल आंदोलन मागे. उद्या 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा आत्मदहनाचा इशारा. वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा का दाखल नाही, मनोज जरांगेंचा सवाल. तर देशमुखांना त्रास दिल्यास मुंडेंच्या टोळीला सोडणार नाही, जरांगेंचा इशारा. संतोष देशमुख हत्या प्रकरणी देशमुखांच्या पत्नीचा पुरवणी जबाब. न्यूज 18 लोकमतच्या हाती. वाल्मिक कराडने फोनवरून धमकी दिल्याचा देशमुखांच्या पत्नीचा जबाब. कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता. 4 मुलांना जन्म द्या, 1 लाख मिळवा, परशुराम कल्याण बोर्डाच्या अध्यक्षांचं जोडप्यांना अजब आवाहन. इंदूरमधील कार्यक्रमात वक्तव्य. वाहतूक कोंडीत पुण्याचा देशात 3रा तर जगात 4था क्रमांक. परदेशातील एका खासगी संस्थेचा अहवाल. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे निर्देश. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर निर्णय. नागपूर शहरात नायलॉन मांजा विरोधात पोलिसांची मोठी कारवाई. रोड रोलर फिरवून 18 लाखांच्या किमतीचा नायलॉन मांजा केला नष्ट. प्रयागराज मधल्या कुंभमेळ्याला सुरुवात. 44 घाटांवर 1.5 कोटी भाविकांचं स्नान. उद्या होणार शाही स्नान सोहळा.